निफाड तालुक्यातील सारवेथडी येथील संजय दगू उगलमुगले यांच्या गट नंबर 155 अ आणि ब या क्षेत्रातील पिकाचे दरवर्षी होणाऱ्या पावसाच्या पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। काही दिवसांपूर्वी मका पिकाची लागवड केली असताना सततच्या अवकाळी व नुकत्याच सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे विंचूर पंचक्रोशीतील नांदगाव, डोंगरगाव, बोकडदरे, धारणगाव वीर, धारणगाव खडक, नैताळेचा काही परिसर, नांदूर मधनेश्वर, गाजरवाडी शिवारातील पावसाचे उत्तराच्या दिशेने येणारे पाणी तसेच गोदावरी डावा कालवा एक्सप्रेस कालव्याचे परंक्युलेशनचे पाणी सर्व एकत्रितपणे या नाल्यातून गोदावरी नदीच्या प्रवाहात मिसळते। परंतु गावाशेजारी असणाऱ्या गट क्रमांक 155 अ आणि ब या गटात दरवर्षी पावसाच्या पुराच्या पाण्यात संबंधित शेतकऱ्यांचे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। काढणीला आलेले पीक सुद्धा त्यांना घेता येत नसल्याने वारंवार पीक उभे करून नुकसान होत असल्यामुळे कर्ज डोक्यावर झाल्याने हताश होऊन शेतकरी संजय दगू उगलमुगले यांनी अर्धनग्न होऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाल्यात आंदोलन केले आहे। त्यांचे म्हणणे आहे की आम्ही सरकारच्या विकास कामाला आड येत नाही, परंतु भुजबळ यांनी मंजूर केलेल्या बोकडदरे, म्हसोबा माथा ते धारणगाव वीर, सारवेथडी मार्गे खेडले जुंगे या रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू असून ठिकठिकाणी मोऱ्यांचे काम केले आहे। परंतु या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने नळीची संख्या अधिक पाहिजे होती, परंतु येथील नळ्यांची संख्या कमी असल्याने पाणी बसत नाही। भविष्यात रस्त्यांची उंची वाढणार असल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहणार नसल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे। तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच रस्त्यावरील मोऱ्याची संख्या वाढवून नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यात यावे, अन्यथा संपूर्ण उगलमुगले कुटुंब आमरण उपोषणास बसणार असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी मुकुंदा वाड, सारवेथडी। पाणी येतंय, हे आता नुकसान झालेले आमच्या क्षेत्राचे पिकं लावलेले, मका लावले, मका काढायला आले, ती काढता नाही आले आम्हाला। त्याच्यात एक रस्त्याचे कामं चालू होते, तर आम्ही 4 मोऱ्या टाका सांगितलं, तिने 1-2च मोऱ्या टाकल्या। इथं 4 मोऱ्याची गरज होती, इथं पाणी बसती। शिवारातील गट नंबर 155 अ आणि ब, तर याच्यात फार मोठे नुकसान होऊ राहिले आता, कारण दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे। कारण PWDचा हा रस्ता झालेला आहे, कारण त्या रस्त्याला उंची खूपच झालेली आहे। इथून मागं रस्त्यावरून पर्क्युलेशन पाणी निघून जायचं, कारण याची उंची आता शेतीपेक्षा, वावरापेक्षा आमची मोठी झालेली आहे आणि हे पाणी या मोऱ्यामध्ये बसत नाही। कारण आम्ही प्रशासनाला बोललो होतो, PWD अधिकाऱ्यांना, इथं 3 मोऱ्या टाका, त्यांनी सामने टाकल्याने त्यांनी 2च मोऱ्या टाकल्या।